नमस्कार, मी सुनंदा कांबळे खाद्य संस्कृतीमध्ये आपले स्वागत करत आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे आज झटपट कोथिंबीर वडी। यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी कोथिंबीर, थोडंसं पाणी, तेल, तीळ, मीठ, मिरची लसूण ठेचा, हळद, हिंग। आता आपण पॅन गरम करूया। फोडणीसाठी थोडंसं तेल, त्याच्यामध्ये आपण तीळ टाकूया, मिरची लसूण ठेचा टाकूया, थोडीशी हळद, थोडासा हिंग, चवीप्रमाणे मीठ हे आपण परतून घेऊया। परतून झाले की त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर परतायला टाकूया। कोथिंबीर जास्त नाही परतायची, थोडीच परतायची। त्याच्यामध्ये पाणी टाकूया। थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पीठ ऍड करूया। ते मिश्रण एकजीव होण्यासाठी आपण हलवत राहूया। 1-2 मिनिटं हे शिजू द्यायचं आपल्याला। आता हे मिश्रण घट्ट होत आलंय। आपण ताटाला थोडंसं तेल लावून घेऊया, कारण आपल्याला त्याच्यामध्ये शिजवलेलं मिश्रण थापायचं आहे। आता हे तयार मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया। आता हे आपण पसरवून घेऊया। आता आपलं हे मिश्रण थापून झालेलं आहे। 5 मिनिटं आपण ह्याला थंड करायला ठेवूया। आता आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण ह्याच्या वड्या पाडूया। आता आपण पॅन गरम करायला ठेवूया। पॅन मध्ये आपण थोडंसं तेल टाकूया। पॅन थोडा गरम झाला की आपल्याला त्याच्यामध्ये वडे टाकायचे आहेत। आपल्याला ह्या वड्या शॅलो फ्राय करायच्या आहेत। आता आपण ह्याला पलटूया। आता याचा रंग बदली झालेला आहे। गोल्डन ब्राउन झालेला आहे। आपण दुसऱ्या बाजूने पण गोल्डन ब्राउन कलर झाला होईपर्यंत आपल्याला परतायचे आहे। आता ह्या गोल्डन ब्राउन रंगावर परतलेल्या आहेत। आता आपण याला प्लेट मध्ये काढूया। ते आपण केचप सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकतो। आता ही तयार आहे आपली झटपट कोथिंबीर वडी। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।